आपल्या गावात वीज चोराची संख्या लय वाढली होती. मग वायरमॅन आले आणि त्यांना एक सेपरेट वायर केबल ठेवून दिला, कारण की आता लोकांना वीज चोरता येणार नाही आणि सगळ्याच्या घरी मीटरमध्ये सेपरेट वायर चालला जाईल. मग अंकुशकानं मला म्हटलं होतं की हे आपल्याला जा लागते अकोल्यावर. गावात काही लाईन नव्हती, तर मग मॅम चार्जर काढलं माया आणि मॅम म्हटलं तुमच्या मित्राच्या घरी आपण चार्जिंग लावू फोन. मग आम्ही गाडीवर निघालो, त्याचा बी फोन घेतला, आमचा बी फोन घेतला आणि चाललो आम्ही रस्त्यानं जाता जाता. मग आता काय करावं, गावात काही 2 दिवस लाईन येणार नाही, तर म्हणून आपल्याला आता आजच चार्जर करून घ्यायला लागेल फोन. मग आता निघालो आम्ही गावाच्या रस्त्यानं. मग अंकुश काकाला म्हटलं, अंकुश काका तुमचा मित्र तर असेल ना घरी, ते म्हणत चाल पाहून घेऊ म्हणतात. भेटला आता रस्त्यानं आर्यन, याला बसवलं गाडीवर. मग गेले जायचं होतं ट्युशनले. हाय केसायचा झालता पुरा खोपा. ते मॅम अंकुश काका म्हणत की जाय त्याच्यात अंडे द्यायला चिमणे येले. मॅम म्हटलं जाऊ द्या, म्हटलं झाला आता असं काही धुतले नाहीत मॅन, तेल काही लावलं नाही म्हणून तसं झालं शिंते. आता आलो आम्ही आता डवले शाळेपाशी. अंडवले शाळेपाशी हे आहे डवले शाळा आणि हे आधी चालू होते आता पेपर 12वीचे. पुरी सामसूम झाली, कारण की 2-3 दिवसाची सुट्टी दिली 12वीच्या पोट्टेला अभ्यास करायसाठी. आता आम्ही चाललो दुकानाचं सामान आणले त्या होलसेल दुकानावर. पण पहिले आपल्याला आज आता फोन चार्जिंगले. महाकाली मंदिरापासून आम्ही रस्त्यानं चाललो होतो आणि आता आम्हाला याद आलं की अंडे पण घ्यायचे होते. तर मग अंडे घ्यायसाठी आम्ही या काकापाशी आलो. या काकाला म्हटलं हाय करा, हे म्हणत हाय. तर मग यांच्या दुकानाची जराशी ॲडव्हर्टाईजमेंट केली. काकाला म्हटलं हे बा तुमचं दुकान आता फेमस करतो, वन्स ट्रेडर्स नावाचं काकाचं दुकान आहे आणि जर अंडे घ्यायचे असतील तर ती येऊ शकता तुम्ही, कारण की स्वस्त भावात चिल्लर पण घेतात ते काका. आता आपण आलो त्या अंकुश काकाच्या मित्राच्या गल्लीत. आता 10चं घर बी लय दूर आहे, संध्याकाळची रात झाली आणि आता आम्ही आलो अंडे घ्यायला. काकाला म्हटलं किती रुपयाचा ट्रे झाला, तर काका म्हणत 150 रुपयाचा. मी उतरलो आणि अंडे घ्यायला चाललो. आता ईशा भेटल्या रस्त्यानं, त्याला म्हटलं चाल पैदल नको जाऊ म्हणत, आम्ही तुला घरी सोडून देतो. मग काका सोडून घेतला अंड्याचा एक ट्रे आणि काका असा जात देता काका थोडे शरमत जात आणि त्यांना हाय केला जरासा. आणि मग आता ते धाग्यानं बांधून राहिले अंड्याचा ट्रे. तर मग आता हे घ्या म्हणतात तुमचा अंड्याचा ट्रे. आणि आम्ही आता अंड्याचा ट्रे घेतला आणि मग निघालो आम्ही रस्त्यानं. तर मग आता जरासा त्यातून ट्रॅफिक जास्त चालतं, तर मग आम्ही गाडी थांबवली आणि मग इकडे जरासा टर्न घेतला आणि आता चाललो आम्ही रस्त्यानं महाराजांच्या पुतळ्यापासून. आता आम्ही निघालो आता आशेच्या घराच्या रस्त्यानं, काऊन केल्या रस्त्यानं सोडून द्यायचं होतं. आता आम्ही आलो शिवम कटलरीच्या आसपास. मग आता रस्त्यानं जाता जाता अजून चालला होता ॲटोले लागेल होत्या फुल लाईटिंग आणि डीजे दाखवत ना तो वाजूत चालला होता. मग बाई चालली होती रस्त्यानं. हे बाई निरा आडदूड चालवतात ते गाडी. मी म्हटलं अंकुश आरामात चाला, बाई येते करून टाकीन आपला ॲक्सिडंट. यशा शर्माचा व्हिडिओमध्ये यायले. मी म्हटलं जाऊ दे ना, म्हटलं भेतं काय म्हटलं तर आपला सास. आता आलो आम्ही पिकवीच्या ती आणि पिकवीपासून चाललो रस्त्यानं. तर आता ते होतं प्रवेशद्वार. आता कधी बनलं हे काय माहीत नाही रे, आम्हाला माहीत नव्हतं की काही याचं इनॉग्रेशन झालं, काही बनलं, काहीच टेन्शन नाही. आम्ही आमच्या गावात आम्ही मस्त मलंग राहतो. आलो आम्ही गुळतीपाशी आणि हे ते होता टेम्पो उभा. तर मग या टेम्पोवर लिहिलं होतं ड्रायव्हर को हात लगाने से पहिले मालक से बात कर, कावक घे. म्हटलं जवान पिक्चरातला पुरा शाहरुख खानचा डायलॉग मारला गड्या काकानं. विशाल सोडून दिलं घरी आणि आजचा हा ब्लॉग इथंच संपला.